नाशिकच्या अधिवेशनातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला। शिवसेना पळवणाऱ्या बालीचा राजकीय वध करणार असा इशारा ठाकरेंनी दिलाय। तर राम कोण आणि रावण कोण हे जनतेला माहिती आहे, तुम्हाला लोक का सोडून गेलेत याचा आत्मपरीक्षण करा असा पलटवार शिंदेंनी केलाय। हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखीन कोणी असतील आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही, हा खरा निर्धार करा। नाशिकच्या अधिवेशनातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर चांगलाच हल्लाबोल केला। रामानं जसा बालीचा वध केला त्याचप्रमाणे शिवसेना पळवणाऱ्या बालीचा राजकीय वध करणार असं टीकास्त्र ठाकरेंनी सोडलंय। आणि संजय, तुम्ही जे सांगितलं की प्रभू रामचंद्रांनी काय काय केलं, का केलं, वालीचा वध का केला आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल, कारण त्यांनी आपली शिवसेना पळवलेली आहे। ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखीन कोणी असतील आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही, हा खरा निर्धार करा। त्यांना रामाने सद्बुद्धी द्यावी एवढंच मी म्हणेन। कारण आपल्या अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली ज्यांनी दिली, सत्तेच्या खुर्चीपायी मोहापायी बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्या काँग्रेसला मांडीवर घेतलं। निवडणुका एकाबरोबर, लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर, हनीमून तिसऱ्याबरोबर, हे असले धंदे ज्यांनी केले त्यांनी अशा प्रकारचं बोलणं त्यांना शोभत नाही। निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना दिलंय, त्यावरून ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। शिवसेना मला वडिलोपार्जित मिळाली असून चोरून मिळालेली नाही अशी टीका ठाकरेंनी शिंदेंवर केली आहे। तर आपल्याला लोक का सोडून गेले याचं आत्मपरीक्षण करा अशा शब्दात शिंदेंनी पलटवार केलाय। पण आज जे माझे शिवसैनिक होय, मी माझे बोलतो कारण माझी ती वडिलोपार्जित संपत्ती आहे। होय, मी घराणेशाही असेन पण माझी ही घराणेशाही घराण्याचा वारसा आहे, म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसे हक्काने मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाही आहेत। त्यांनी बोलताना आत्मपरीक्षण करावं, आज त्यांच्यावर ही वेळ का आली याचं आत्मचिंतन करावं, आज त्यांना लोक सोडून का जाऊ लागले याचा त्यांनी विचार करावा। एका खुर्चीसाठी, एका सत्तेच्या खुर्चीसाठी मोहापायी त्यांनी पूर्णपणे वैचारिक म्हणजे त्याला म्हणतो व्यभिचार त्यांनी केला, विचार सोडले आणि त्याचं काय फळ मिळालं हे आपल्याला माहीत आहे। पक्षाच्या अधिवेशनातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपसोबत युतीचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलंय। बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी युती केली पण भाजपनं भगव्यातच भेद केल्यानं युतीचा पश्चाताप होतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले। याआधी ठाकरेंनी भाजपसोबत शिवसेनेची 25 वर्ष सडल्याचं म्हटलं होतं। तुमची जन्मकुंडली मांडा, तुमच्या पत्रिकेमध्ये राहू केतू आले असतील, आम्ही काय करू त्यांना, कारण तुमच्याकडे चांगला गुरु नाहीये। तर हे सगळे बघितल्यानंतर त्यांची लायकी काय ती कळते की कोणाच्या हातामध्ये। आणि मला सुद्धा थोडा पश्चाताप होतोय कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व म्हणून आपण आणि ते एकत्र झालो होतो भगव्यासाठी, त्या भगव्यामध्ये भेद करणार हे नालायक आहेत। भगव्यामध्ये भेद करताय, भगव्यामध्ये दुही माजवत आहे। उद्धव ठाकरेंच्या आधी संजय राऊतांची ही शाब्दिक तोफ चांगलीच धडाडली। हनुमानानं रावणाचा आत्मविश्वास तोडला, तिथंच हरला। त्याप्रमाणे कोण शिंदे आणि कोण फडणवीस म्हणत राऊतांनी शिंदे फडणवीसांना आव्हान दिलंय। अरे कोण भारतीय जनता पक्ष, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे, कॉन्फिडन्स लूज करा। रावणाचा कॉन्फिडन्स पहिल्या भेटीत हनुमानानं तोडला आणि तिथेच रावण हरला। पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला। अरे तू तोच ना, तुला एका वांद्रानं आपटून मारलं होतं। पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला। अरे मला एका वांद्रानं राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहीत आहे। रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं तेही माहीत आहे। त्यामुळे आम्हाला जास्त काय बोलायचं नाही। अहंकारी रावण आणि अहंकारी राज्यकर्ते
जसं रावणाचं झालं, अहंकारी राज्यकर्ते असता कामा नये. राज्याचं हित कशात आहे ते लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. आपल्या अहंकारामुळे, आपल्या इगोमुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं, लोकांना माहीत आहे रावणाची वृत्ती कोणाची आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्य घटक पक्ष ठाकरेंचाच आहे आणि ठाकरेंची लढाई शिंदेंसह भाजपशीच आहे. त्यामुळे राज्यव्यापी अधिवेशनातून ठाकरेंचा रोख शिंदे आणि भाजपवर होता. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.